लोकांच्या कल्याणासाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात दिलेली ही लोकशाहीची व्याख्या, पण लोकांनी निवडून दिलेली सरकार नावाची व्यवस्था लोकांच्या कल्याणासाठी नाही तर केवळ सत्ताधारी पक्षाचे नेते, कार्यकर्ते, बगलबच्चे यांच्याच कल्याणासाठी काम करत असेल तर लोकांचा उद्रेक हा होणारच। बदलापूरच्या घटनेत नेमकं हेच घडलं। 13 ऑगस्टला आदर्श विद्यालयातील स्वच्छता कर्मचाऱ्याने जेमतेम 4 वर्षाच्या 2 मुलींवर लैंगिक अत्याचार केले। त्याची तक्रार पालकांनी आदर्श विद्यालयाचे संचालक आणि पोलिसांकडे केली। पोलिसांनी 16 ऑगस्टला रात्री अक्षय शिंदे याला ताब्यात घेतलं, पण या साऱ्या प्रकारात संस्था पुढे आलीच नाही की त्यांनी दखल घेतली नाही। इतका क्रूर गुन्हा घडला असला तरी चिमुड्यांना न्याय देण्यासाठी संचालकांनी स्वतः पुढे येणं अपेक्षित असताना या क्रौर्याचे पुरावे नष्ट करण्यात आणि आरोपीला पाठीशी घालण्यात त्यांनी धन्यता मानली। शाळेतील शिक्षकांचे वर्तनही उमटत होते, त्याचा पालकांच्या मनात राग होता। शिवाय आपली मुले या वासनेला बळी तर पडली नसतील ना, ही भीती अनेक पालकांच्या मनात होती। म्हणून त्यांनी आपल्या मुलींची वैद्यकीय चाचणी करायला सुरुवात केली। या साऱ्यातून लोकांचा उद्रेक समोर आला आणि लोक रस्त्यावर उतरून न्याय मागण्याकडे त्यांच्याकडे पर्याय उरला नाही। पण इकडे समर्थकांना वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांपासून सगळे एका सुरात हा राजकीय स्टंट आहे असं म्हणत असतील तर आपला समाज इतका संवेदनहीन झालाय का हे सांगण्याची गरज उरत नाहीये। नमस्कार, मी वर्षा भस्मारे, मुंबई आउटलुक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। 13 ऑगस्ट रोजी तुषार आपटे यांच्या संस्थेच्या बदलापुरातील आदर्श विद्यालयात अंगणवाडीत शिकणाऱ्या एका चिमुरडीवर अत्याचार झाला। अत्याचार करणारा त्या शाळेतील सफाई कामगार होता, हे त्या मुलीने सांगितलेल्या वर्णनातून स्पष्ट झालंय। अक्षय शिंदे हा सफाई कामगार 1 ऑगस्टला त्या शाळेत हजर झाला आणि पीडित मुलीने पालकांना दिलेल्या माहितीनुसार तो तिच्याशी गैरवर्तवणूक करायचा। मुलीला या अत्याचाराचा त्रास होऊ लागल्याने तिने आईला घडलेला प्रकार सांगितला आणि या साऱ्याचा उलगडा झाला। हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर आणखी एका पहिलीतील मुलीशी असंच गैरवर्तवणूक झाल्याचं समोर आलं। त्यानंतर तिच्या पालकांनी पहिल्यांदा शाळेत जाऊन मुख्याध्यापक, संस्थाचालक यांच्याकडे घडलेल्या प्रकाराची तक्रार केली। त्यांनी अपेक्षित होतं की शाळेने याची दखल घेऊन आरोपींवर गुन्हा दाखल करावा, त्याला पोलिसात द्यावे, पण घडलं उलटच। शाळेच्या व्यवस्थापकाने घटना घडलेल्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज नष्ट केले। संस्था दखल घेत नाही म्हटल्यावर पालक पोलीस ठाण्यात आले। पोलिसांनी आधी टाळाटाळ केली, नंतर तक्रारीची दखल घेत रात्रीच अक्षयला ताब्यात घेतलं। या शाळेचा संस्थापक सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता असल्या कारणाने पोलीस पालकांना दाद देत नव्हते असा आरोप करण्यात आलाय। हा प्रकार घडून 8 दिवस उमटले तरी संस्था आपली बाजू घेऊन पुढे आली नव्हती। मग उद्रेक होणार नाही तर काय होणार? लोक रस्त्यावर उतरले, त्यांनी रेल्वे रोखून ठेवली, म्हणून यंत्रणा हल्ली आणि मुख्यमंत्र्यांनी तातडीने संस्था चालक, पोलीस सर्व दोषींवर कारवाई करण्याचे प्रांजळ आदेश दिले। कदाचित तोपर्यंत मुख्यमंत्र्यांनाही ही संस्था कोणाच्या पक्षाच्या कार्यकर्त्याची आहे याची माहिती नसावी, पण आज मुख्यमंत्री बदलले। या आंदोलनात त्यांना राजकारण दिसू लागले। गेले 8 दिवस लाडक्या बहिणींचा उत्सव साजरा करत राज्यभर फिरत असलेले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना फक्त बहिणींचीच मतपेटी भक्कम करायची आहे। त्यांना आपल्या भाच्यांवर आपल्याच पक्षाचे कार्यकर्ते अन्याय करत असल्याकडे कानाडोळा करायचा आहे का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। भाजपचे बदलापूरचे आमदार काल बोलले की रेल्वे रुळावर आंदोलन करणारे बदलापूरचे नागरिक नव्हते। एक स्थानिक नगरसेवक एक पत्रकार महिलेला म्हणतो की तुम्ही या घटनेचे वर्णन असे करतायत की जणू तुमच्यावर बलात्कार झालाय। आंदोलकांना शांत करायला गेलेले भाजपचे गिरीश महाजन म्हणतात आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित होते। किती हा निर्लज्जपणा, किती हा सत्तेचा उन्माद। 1,500 लाडक्या बहिणींची मते विकत घेतली की बहिणींवर, त्यांच्या लेकींवर होणाऱ्या अत्याचारांवर प्रश्न उपस्थित करायचा नाही, हेच या सरकारला यातून सांगायचे नाही ना? आता तुम्ही ठरवा, या क्रौर्याचे राजकारण कोण करताय?